हॅपी बर्थडे! थांबा थांबा जरा. काय चाललंय काय तुमचं हे? कोणत्या सोसायटीत राहताय तुम्ही? सभ्य माणसांचं घर आहे तिकडे, सभ्य माणसांची. 3 तास गेले बघतोय मी, तुम्ही हा राडा घालताय सगळा. काय चाललंय हे? हा, इथे नवीन आलात राहिला तुम्ही? हे असं वागताय? लहान मुलं असतात झोपलेली तिकडे, वृद्ध माणसं तिकडे झोपलेली असतात, परीक्षांचा काळ सुरू आहे आणि एवढा आवाज करता तुम्ही? सभ्य लोकांची सोसायटी आहे बघताय का? काय करताय तुम्ही? सभ्य माणसांची सोसायटी आहे इकडे. खाली ग्राउंड फ्लोअरला प्राजक्ता माळी राहतात. त्यांच्या साधनेत जर व्यत्यय आला आणि खाडकन उठून त्यांनी दुसरं कवितांचं पुस्तक लिहायला घेतलं, कितीला पडेल महाराष्ट्राला? मग एवढंही कळत नाही तुम्हाला? माझा मुलगा 12वीच्या वर्षाला आहे. तो मेरिटमध्ये येण्याची शक्यता आहे. तुमच्या या गोंगाटामुळे जर 1% जरी त्याचा कमी झाला ना, माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणी नसेल सांगून ठेवतोय. मी आता इथून चाललोय. इथून गेल्यावर एवढा तरी आवाज आला. केवढा आवाज? एवढा तरी आवाज आला, येऊन तुमचा तंगडा तोडेन. तंगडा तोडेन तुमचा. तुझ्या पप्पा पप्पा हा कापायच्या आधी सांगा. ए सांडला नाही तर राहू दे. मम्मीचा बर्थडे नाही केला. चल काप त्याला, चल. हो मागे. सोल त्याचं रे सोल. ए मागे हो. ब्लू टिक चल. येशूत पडलाय तो. मायला काय तुम्ही पण ना, पाणी दे. कसा आहे रे हा? बियर मारशील? अरे काही पण झालं तरी लिक्विडच आहे ना. डोल्यावर पल्ल्यावर असा असा करून डोल्याच उघडणार आहे ना तो. आगवण उठला असं करून परत पडला तर? काय होणार रे? उठ. उठ, चल. ए ए लांब लांब. माफ करा. एक मिनिट. हे बघ, मला माहित नव्हतं. मी घाबरू नको. मी चुकलो. मी ऐक 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 ऐक. ए बा इकडे ये रे. ए भाऊसाहेब इकडे. चुकलो, मी चुकलो. घाबरू नको. इकडे ये. मला आवाज माझ्यात लई आहेत. घाबरू नको. बस बस बस. भाऊ नाही भाऊ उलटा आहे. अरे नाही इकडे ये. शांत. माझी चूक झाली. ऐक ऐक. शांत शांत. प्राजक्तामुळे नाही राहत. खोटं बोललो. शांत. काय नाव काय तुझा? मला नावाचं नाही. असं नाव काय तुझा? मला जरा श्वास घेऊ दे. माझं नाव अभिष्ट चिंतन विद्याधर कुरुक्षेत्रे. काय नाव काय? अभिष्ट चिंतन विद्याधर कुरुक्षेत्रे. हे नाव आहे. याला म्हणतात नाव. भाऊ यांची नावं माहितीये? नाही. तुझं नाव सांग. बेडक्या मॅंदू. काय नाव आहे? बेडक्या मॅंदू. मन नाही कळलं. बेडक्या मांडू. काय मांडू आहे हा? हे नाव आहे ह्याचा. ए तुझं सांगे. चिल्लम चिकनी. अरे वा, प्रेक्षकांनी हसायला पाहिजे. हीच हसते. माफ करा माझी चूक झाली. आणि हे जे उभं आहे ना याला विचार. नमस्कार. सांग नाव. नाव सांग. मिनी सुपर लायला. सुपर लैला. ही यांची नावा. हा पप्पा स्वतःचं नाव सांगा. हा सांग ना पप्पा. यांची नाव. खांडू पॉपकॉर्न. अरे बाजी म्हणजे माझा ओरिजिनल नाव नाही, लोकांनी ठेवलेलं आहे. म्हणजे अरे आपण गेम तसे करायचो. पॉपकॉर्न उडवायचो, तोंडात पडेपर्यंत दोघांना उडवायचो. लोकांनी ठेवला खांडू पॉपकॉर्न. पण भाई तुझा नाव जो आहे ना दष्टपुष्ट कुरु नाही भाई, अभिष्ट चिंतन कुरुक्षेत्रे. ते एक नंबर नाव आहे भाई. हो एक नंबर नाव आहे. तुला सांगतो या फॅमिलीला म्हणून मी इथं आणलाय तुमच्या सभ्य लोकांच्या सोसायटीत. सगळे वाया गेले, टप्पोरी झाल्यात. त्यांना मला तुमच्यासारखा सभ्य बनवायचा आहे म्हणून मी घेऊन आलोय. भाऊ तू काय बोलत होता? पडायच्या आधी काय बोलत होता? पडायच्या आधी काही नाही. तंगड तोडेन मग तलवार मग झोपलो. एवढंच होतं.
अरे त्याच्या आधी काहीतरी बोलत होता ना तू पोराबद्दल. हो माझा मुलगा आहे म्हणजे 12वीत आहे. पण मी सांगतो त्याला राजीनामा दे. मी आजपासून तसं तो इशू नाही ना काही. कितवीला आहे तुझा वर्गा? माझा मुलगा 12वीला आहे. आय एम सॉरी. मी अरे माफ करा. मी तो सहज गेला. 11वी पास झाला म्हणून गेला. अदरवाईज ती शिक्षण संस्था आहे त्याप्रमाणे गेला. म्हणजे मी त्यात खूप केलं. आय एम रिअली सॉरी. मला पण शिकायचं होतं. मी नाही शिकलो. रडताय तुम्ही? मला पण एवढा शिकायचा होता. या पोरांना पण शिकवायचा होता. नाही ए तू कितवी शिकलाय सांग? 5. 5वी शिकलाय तुम्ही? तू सांग कितवा शिकलाय? आपण लंगडाला शाळा सोडली. मला ना काहीच नाही कळलं हिचं. लंगडा सोडली. लंगडाबद्दल लंगडा म्हणजे 7वी? एवढा सोडली. वा, उच्च शिक्षित आहे म्हणजे पंजा आणि म्हणजे उच्च शिक्षित आहे. यांचा टोटल केला तरी तुझ्या पोराचा होणार नाही. बरोबर बरोबर एवढा यांचा टोटल केला तरी पोराचा होणार नाही. बरोबर. मी हे ए, करतो. यांचं शिक्षण मग स्वतःला शिक्षण सांगा ना पप्पा. हा, सांगा ना आमचं पप्पा. सगळं गाताय तुम्ही. बोल बोल तुझं बोल. आपण दुसरी शिकला. दुसरी एक एक्स्ट्रा बोट तुम्ही दिलेला आहे. नाही ना पहिली 2 वर्ष शिकला. हा, म्हणून 2 बोट. हा दुसरी शिकला. हा मग तिसरी चालू होता मध्येच सोडला पायपातनं पळून गेला. तुमच्या तर जोकचा मस्त म्हणजे नाही, मी खरं सांगतो. तुला शपथ सांगतो. तुला शपथ शिकायचा होता. शपथ शिकायचा होता मला एक काम कर ना. हा. तुझ्या पोराला बोलव. हा? तुझ्या पोराला बोलव जो पोरगा 12वी पर्यंत शिकलाय. मला त्याला बघायचा आहे. 12वीतला पोरगा कसा दिसतो मला बघायचा आहे. नाही पोरगा नाही. अरे आता बोला ना. तू बोलव ना या पोराला बोलव. नाही मला लग्न झालेलं नाही आहे त्यामुळे मग पोरगा नाही. पोराला बोलव यार. असं नको करू तू. ए बोलव माझा बर्थडे आहे बोलव त्याला. अरे मी मगाशी बोललो का पोराबद्दल माझ्या? हा मग असेल. मी बोलवतो. मी त्याला. बोलव पोराला बोलव. नाही, इथे जाऊन मी हाक मारतोय. मुक्तछंद. अरे तू पोराला बोलव ना यार. मुलाचंच नाव आहे मुक्तछंद. ऐकला नाव ऐकला नाही तर तुझा मांडू. मुक्तछंद ये. बाबा ये. अहो काय बाबा 2 घडीत जाऊन येतो असं म्हणालात नाही अजून इथेच आहात? आई केव्हापासून वाट पाहते. चला घरी. बेटा त्या 2 घड्या इकडे दिसत आहेत का तुला? आईच्या गावात. हा कोण आहे? हा माझा सुपुत्र आहे. आईला कसला चिकन आहे. याची स्किन बघ. स्किन. अरे याचा वट पिला तर दूध गळल. बाबू काय भाषा आहे ही? नाही. आवडला आपल्याला. ए याचा गालगुच्चा घेऊ. नाही, गालगुच्चा. घे. तुला सांगते आपल्या पोरीला तुझा पोरगा आवडला. 8 दिवसात 10 पोरं तरी तिला आवडतात. डायरेक्ट जीव येतो तिचा. आणि पोरगा नाही बोलला ना डायरेक्ट बोट छाटते. लॉकेट बनवून गळ्यात टाकते. रेकॉर्ड आहे. घे. घे. गालगोच्या घ्या, गालगोच्या घ्या. हा पण घ्या. दोन्ही. 2च घालत. हो 2च घाल. बरोबर ठीक आहे. ए तिला नको त्रास देऊ तू यार. इकडे या. इकडे. का बस. बापरे. आम्ही खरंच तर आयुष्यात चुका या होतात. ए भाई मटका छंद. नाही मटका छंद नाहीये. मुक्तछंद आहे नाव त्याचं. बस इकडे बस. नको ना. नाही, बस ना यार. 12वीतला पोरगा मला टच तर करू दे यार. बस हा, या 12. अरे यार 12वीतला पोरगा बघितला यार मी आज. हाक मारायला लगेच यायचं का रे? नाही यायचं ना. येत नाही. हा ठीक आहे पप्पा कळलं मला. मी काय बोलतो फक्त छंद. फक्त छंद नाही. मुक्त छंद नाव माझं. फक्त छंद. तू काय करतो भाई? मी शिकतोय. शिकून काय धेंदे लावणार? नाही दादा. शिक्षणाने ज्ञानवृद्धी होते, माहिती संपादित होते आणि अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. अरे बापरे. गाल पुढे कर. गाल पुढे. काय बोलला तू? काय बोलला? आपल्याला आवडला. परत बोल. अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. परत अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. कळलं नाही पण आवडलं. परत बाबा इथले ते 3 शो लावले हिने माझे. इकडे या का. इकडे ये. मग बाळा आपण तारखा द्यायच्या नाही. ही विचार काय करते. सगळं तुम्हीच मला विचारायला लावताय. तुमच्या जवळ आहे. तुम्ही काय करता मला सांगा. आपण डिग्री विकतो. डिग्री विकतो?
तुम्हाला पाहिजे कुठली तुम्ही सांगा आज आपण याला देणार आहे तुला कुठली आज देणार आहे MBA. कुठली डिग्री MBA. MBA. पण नॉर्मल हा नॉर्मली चांगला दिसतो पण बोलताना ढेकर येतो त्याला ना असं एक दर वाटलं मला MBA बाबा. MBA ची डिग्री तुम्ही आता दिली MBA. आणि रात्री रात्री कुठली येणार आहे MBBS. ही कुठली डिग्री आहे MBBS. अरे ते असतात ना चला बरं वाटतं सकाळी खा संध्याकाळ घरी जा MBBS. एमबीबीएस ची डिग्री MBBS. एमबीबीएस ची डिग्री याला दाढीवाल्याला दिली तुम्ही एमबीबीएस बापरे अहो हे इलिगल आहे तुम्हाला सांग टेन्शन येत नाही आपल्या ताईचा बिझनेस आहे काय प्रॉब्लेम नाही पप्पा स्वतःची डिग्री सांगा ना हा सांग ना पप्पा पप्पाकडे पण डिग्री आहे आरती तुचकरची कुठली आरती तुचकर आरती तुचकर कुठली आर्किटेक्चर आपण आर्किटेक्चर आहे तुमच्याकडे आर्किटेक्चरची अरे डिग्री गेल्या बर्थडेला दिली यार मी म्हटलं नकोय नकोय बोलतो बर्थडे आहे पप्पा तुझा घे तू आर्किटेक्चर असं आहे यायचा इथे आमची आयुष्य जातात डिग्री साठी आणि तुमची बर्थडेला डिग्री मिळते या दोघांचा सोड हे जो उभा आहे हिचा विचार हेच ऐकावं तेवढं नवल आहे हो यांचं काय आपलं काय नाही आपण सप्लायर आहे चांगलं एक्सपोर्ट इम्पोर्ट चांगला आहे सप्लायर नाही. अरे नाही आपण लिकर सप्लायर आहे लिकर म्हणजे चांगलं आहे ना लायसन्स असेल मग तुमच्याकडे अरे नाही गावठी दारू फुग्यात ती सप्लाय करते आई कधी रिक्षात बिक्षात चेअर मध्ये दिसली ना काय वहिनी असं मारू नको का? फुगे बांधलेले असतात अरे बापरे हे असतात पटकन फुटतील पप्पा बरोबर आहे. हे सांगणार तुम्ही सगळ्यांचा बिझनेस सांगितले स्वतःचा बिझनेस पण सांगा ना हा. आपण आधी करायचो आता नाही करत अरे पण असं नाही सांगितलं काय पाहिजे सांगाय? म्हणून तर आपण तुझ्या मी- प्रेमात पडला मांडूळ विकायचो मांडूळ विकायचो उलट्या नकांचा कासव विकायचो ही का बाई वेल माशाची उलटी विकायचो 2 तोंडाचे नाक पण विकायचो अरे काय हे काय आधी आता काय नाही आता सगळं सोडलाय शपथ आता आपल्याला सभ्य बनायचं आहे अजून 2 तोंडाचे नाग आहेत घेऊन जातो तू. नको. अरे घे भाई पैसे येतात चांगले हे नाही घरी ऑलरेडी एक तोंडाचा आहे काय करूया 2 नको अरे तेच बोलतोय यार मला हे सगळं सोडायचं आहे मला आता सभ्य व्हायचं आहे ए भाई ए ऐक मला ना यांना सगळ्यांना सभ्य बनवायचं आहे तू यांना शिकव ए हत्यारं कुठे आहेत हत्यार चल माफ कर मला. ना, ना, एक मिनिट थांब ऐक माझा डोकं नको फिरू ए हत्यार दे सगळ्यांना इकडे द्या ऐक भाई बस इकडे त्यांना आतपासून तू शिकव ये घे नाही बोलले तर मारून टाकतात ना इथं बसव ये बघ आम्ही महिन्याला लय लाखात कमवतो आम्हाला शिकायचं बिकायचं नाही याला घरी पाठव इज्जत मिळते काय तुम्हाला हा लोक बाहेर काळा धंदा करणारे म्हणून बोलतात भाई तू शिकव यांना आपल्याला माहिती नाही एक काम कर हे तलवार दे अरे पप्पा अरे यार तलवार दे इकडे यार पप्पा यार काय फातू घे आवडी वरडू नको, यार. हे वरडू कोण बोलले ना उभा कापतो की नको. नाही बघ. ये, तर ये. बस इकडे काय कर आम्ही इथून जातो ना काय शिकव ह्याच्या पुढे करूया ना स्केट कधी आता त्यांना शिकवायचा अरे पण नाही शिकला डायरेक्ट गोळीगार आणि तू शिकवलं नाहीस ना तर बघ मग चल कुरकुरा शिकव लवकर शिकव मी आहे इकडे बाबा शिक मला तू शिकतोस का तू की मी शिकवू तुम्ही सुरुवात करा मी बरं आहे, ठीक आहे बाळानो बसा या ते खाली बसायचं ये सांगतोय ते ऐका तर चल बस नका हे नका आवाज करू तुम्ही चढवू पहिलाच नको. दिवस आहे ना शाळेचा हा मजा आली चला उद्या भेटूया आपण. बोला बाळांनो खरं तर तुम्हाला काय मी शिकवणार शिकव तेच. जगातलं सगळं तुम्हाला येतं पण आपण मराठीपासून सुरू करूया ठीक आहे हा, आणि मराठीतलं काय शिकवायचं आहे म्हण एखादी म्हण तुम्हाला माहिती आहे का मला माहिती आहे काय आयरी पैरी सुक अरे मांडू भारी ना बाळा असं नाही रे मराठीतनं नीट बोलायचं रे अभिजात दर्जा मिळाले की नाही मराठी भाषेला चुकायचं नाही ना हा चुकायचं नाही बाळा दुसरी म्हणतो हा दुसरी हा काका घ्या गहू ताट मराठी भाषेशी मस्करी नाही करायची कळलं तुला मस्करी नाही करायची हे मारू नको या माझा अति पोर- तेथे माती बोल अति तेथे माती ह्याला म्हण म्हणतात कविता आहे माहितीये कविता 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 माहितीये का कविता कविता माहितीये कविता माहितीये का कविता माहितीये बाळमध्ये माझी मैत्री आहे मस्त नाचते तू मार मार
मागे. मार मार कविता नाही, कविता कुठली सांग. कविता कुठली असं नाही म्हणायचं म्हणा. कविता कुठली? बाबा मी 2 ओळी त्यांना सांगतो ते माझ्या हा मागे म्हण म्हण म्हण. बोल बोल सोपे आहेत. गडद निळे गडद निळे म्हण जलद भरुनी आले. म्हण. काय काय बोरकरांची कविता आहे. हा, घे. गडद निळे जलद भरुनी आले. गुजू 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 ए मारतोय हा मारतोय बघ, थांब थांब बोलते मी बोलते थांब तू हे गडद निळे गडद निळे बोल. गदड निडे गडद ददड अरे मी बोलते लेडीज नसली पाहिजे. बोलते गडद निळे बोल. ये, गडद निळे बोल. गडद निळे बोल. नका तर सोडा. यांना साधी कविता येत नाहीये. एवढा पण येत नाही. गडद गडद ऐक, जलद जलद म्हणजे काय? जल्दी जल्दी में. जलद म्हणजे ढग. ही गंगोत्री आधी साफ केली पाहिजे. ही गंगोत्री आहे ना, अशी आहे ना. हो बाबा, हे सगळे नदी नाले वगैरे सगळे यांचे शुद्धीकरण करायला लागतं. आधी गंगोत्री साफ केली पाहिजे. गडद निळे म्हण. म्हण. म्हणतो आधी त्यांना शिकवायचा होता. गडद निळे बोल. काय? गडद निळे बोल. गडद गडद निळे बोल. गडद निळे बोल. गडद निळे बोल. मांडू मारला मांडू. मारू नको मांडू मारतोय मांडू. ए, बोल. मांडू. तलवार उचल. मांडू. तलवार घे ती, तलवार घे. ऐक ना मांडू. गडद निळे बोल. ऐक ना. गडद निळे बोल. मांडू ऐक ना रे. गडद निळे बोल. गडद निळे. गडद गडद गडद. गडद पडद. हा. उचल त्याला. चुकलं. बोल. गडद निळे बोल. अडद पडद गडद. मराठी भाषेची बंकास. मराठी भाषेची बंकास. तिचा दर्जा मिळालाय. वा 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 तुमच्या परफॉर्मन्सला ब्लू टेक एकदम मुक्त छंदपणे परफॉर्म केलं मस्त रॅपची परफॉर्मन्स आहा प्रसादा वा वा बोरकरांची कविता बऱ्याच वर्षांनी ऐकली शाळेनंतर आजच म्हणजे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिष्ट चिंतन आणि खरोखरच एखादं कुरुक्षेत्र असल्यासारखं तुम्ही प्रत्येक स्किट करता आणि त्याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी आत्ता वाचल्यानंतर मला कळलं की ही संकल्पना सुनील डांग्यांची आहे. वा वा अभिनंदन आणि टाळ्या सुनील डांगेसाठी. अमृता तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावर. तुझं काम खूप आवडलं. तुझा वावर खूप छान होता. तुझ्या आवाजाचा वापर तू फार छान करतेस. थँक्यू सो मच मजा आली. खूप मजा आली. वंडरफुल. रसिकाबाई तुम्ही उभ्या का आहात? बसा. मास्तरांनू नवकर सीझन मनान काहीतरी नव्या करूचा म्हंटला मनान उभी रावले तर तुम्ही सुरुवातीकच बसवतास. आता काय करतलय मी? रसिकाबाई नवीनच करायचंय ना काहीतरी. हो. 15 मिनिटं विंगेत थांबा जा. मास्तरांनू काय पटापट काय ता सुरू करा. माझ्या बारक्या ताप इलो मला घरी जाऊचा. काय मुलाला जन्म दिलाय का कोळशाला जन्म दिलाय बाईने कळत नाही. असे बोलतो. सतत तापलेला असतो. सतत त्याला ताप असतो. काय बरोबर बसा. अरे पण काय काय अर्थ आहे काय थांबा रे. थांबा. गोंधळ करू नये. बसा सगळे. गप्प बस रे मूर्खा. कर्तृत्व नखभर पण बोबाटा गावभर अशी गत झाली आहे तुमची. लाजा वाटू द्या जरा. रिझल्ट लागलाय रिझल्ट. रिझल्टला मग एवढं का पिसाल लव आहे? कसं आहे या वयात माणूस नापास झाला की पिसालतोच. मूर्खा गप्प बस. वाटेल ते बोलतोय. रिझल्ट काही माझा लागलेला नाहीये. गावचा रिझल्ट लागलेला आहे. आपल्या गावचा रिझल्ट लागलाय. दरवर्षी शासनाकडून प्रत्येक गावाच्या प्रगतीचा आलेख घेतला जातो आणि गुणवत्ता दिली जाते. इर्षाद इर्षाद शायरा नाही चाललाय. सांगतोय मी काहीतरी. हलू हलू सांग. ठीक आहे. आणि त्या गुणवत्तेनुसार प्रत्येक गावाला एक विशेष पदवी दिली जाते. आपण सुद्धा सहभाग घेतला होता. वा 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 तर तिथे हा आपल्या गावाला हा संपूर्ण भारतातील
अकार्यक्षम गाव अशी पदवी देण्यात आलेली आहे. थांबा रे, थांबा कशाला? माझ्या मेहनतीला फल आलेलं आहे. सरपंच, तुमच्या मेहनतीला फळ नाही, दात आलेत. कशा आले? अर्वाच्य भाषेत बोलावं लागतं मला तुमच्याशी कधी कधी. काय एक शांतपणे मला सांगा, अकार्यक्षम म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? चांगले जाम व्हॅरिबल. तुमचा उत्क्रांतीचा सिद्धांत डार्विनने मांडलाय का अरविंदने मांडलाय मला सांगा. सरपंच, अकार्यक्षम म्हणजे काय? छी! उडेल कोण निकृष्ट दर्जाचं, इच्छित परिणाम न देणारं असं कार्य म्हणजे अकार्यक्षम गाव आपलं आहे. कळलं का? एवढं हो. शासनाने आपल्या गावची प्रगती पाहता आपल्याला अर्धा स्टार दिलेला आहे. अरे मी म्हणतो हे सरपंच असताना अर्धा स्टार तरी कसा दिली त्यांनी? अरे दगडी द्यायला पाहिजे, दगडी. कानफाट फोडून वाचाड्यानो, मी सरपंच आहे म्हणून अर्धा तरी स्टार दिलाय. थोबडी तुमची बघून बसारी झिरो दिला असता स्टार. मास्तरांनो, मी एक उपाय सांगू. काय? एखादी चांगली जत्रा बघून हा पालना विकून टाका तुम्ही. अल्ला कशाला विकायचा? अल्ला नाही कशाला विकायचा? तू पालण्यावर का काय ना रे भांडो. सरपंच बरोबर बोलतायत खरं तर सगळे. या सगळ्या गोष्टींना जबाबदार तुम्ही आहात. हा. गावात कुठलीच विकास योजना आणलेली नाहीये तुम्ही. बरोबर बरोबर आहे. मी जबाबदार आहे. हो. हे सगळं वाचाडे जबाबदार आहे. आम्ही कसं जबाबदार? जबाबदार म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादी योजना आणली मला सतत वाटतं गावासाठी काहीतरी करावं, काहीतरी करावं, काहीतरी करावं मला सतत वाटत असतं. पण हे वाचाडे, मी एखादी योजना आणली काय चालला नाही, मला हे पटतच नाही, त्याच्यामुळे विकास आपल्या गावाचा होतच नाही आहे. आपल्यावर खापर फोडल्याने हा माणूस आपल्यावर खापर फोडला. सगळ्यांना कातल्यावर आपटा तुम्ही. अरे, तुम्हाला काय बोला? अरे, भांडू नका सतत. सरपंच, कितींदा सांगितलंय मी तुम्हाला, दोघांचं भांडण तिसरा लांब. सरपंच अशी म्हणच नाहीये. दोघांचं भांडण, मी तिसरा आपला लांब ना. तिसऱ्याचा लाभ. तुम्ही भांडत राहिलात तर कोणातरी भलत्याचाच लाभ होतो. वेगळी गावं जिंकतात. मुळात आपण आता काय करतोय लक्षात घ्या. आपण प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी जर एखादा प्रस्ताव मांडला, एखादी कल्पना मांडली, एखादा कार्यक्रम आणला विकास योजनेसाठीचा, तर आपण सतत अडकाठी करतो. बरोबर. अडकाठी करतो, खोडे घालतो, अडथळे निर्माण करतो. तसं नाही झालं पाहिजे की नाही? सरपंच, यासाठी तुम्हाला काय वाटतं? सरपंच म्हणून तुम्ही काय जबाबदारी घ्याल? मी जबाबदारी घेतोय, पण या वाचाडीने पण तेवढी जबाबदारी घ्यायला नाही नाही, मी काय म्हणतो सरपंचानं काहीतरी तोडगा बिडगा काहीतरी काढला काय पाहिजे. माझ्याकडे तोडगा समजा. याच्या पुढं मी समजा एखादी योजना आणली का तुम्ही सगळ्यांनी नाही मना नाही पटत कशाला असं बोललं का जागेवर 500 रुपये घ्यायचे. घरी नाही जायचं, तिथल्या तिथं त्याच्याकडनं 500 रुपये घ्यायचे. दंड घ्यायचे. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. हे पटलं. गावाचा आपला विकास होईल. थांबा. मास्तरांनो, मी सांगतो काय? तुम्हाला, हे न पटण्यासारखं आहे. या माणसाला ना आमच्या खिशाकडे जाण्याचा मार्ग बरोबर माहिती आहे. मी ह्याच्या खिशात कधी गेलो? सरपंच, तुमच्याशी बोलताना मराठी भाषेतला व्याकरणातला तो उद्गारवाचक दांडा हातातच ठेवावा असं वाटतं मला. तुम्ही त्यांच्या खिशात नाही जात. एक गप्प बसा ना सरपंच. हे बघ पाम्या, मला तुझं म्हणणं पटतंय, पण मला आज कधी नव्हे ते सरपंचांचं म्हणणं सुद्धा पटतंय. थँक्यू. लक्षात घ्या, काय होतं बऱ्याचदा ते एखादी विकास योजना जेव्हा आणतात तेव्हा आपण सतत त्याच्यात आडकाठी करतो की नाही. आपणच नकारात्मक विचार मांडायला सुरुवात करतो. ते झालं नाही तर कदाचित एखादा प्रकल्प येईल गावात, कदाचित एखादी विकास योजना राबवली जाईल, हो की नाही? त्यामुळे मला त्यांचा नियम पटतोय. जर कुणी नाही, कशाला, का असं काही म्हटलं, मला पटत नाही असं काही म्हटलं, तर आपण त्याच्याकडून 500 रुपये आकारायचे. आणि तिथल्या तिथं ताबडतोब घरी जायचं नाही. हा. मी म्हणतो तर भाऊ आपल्याला तुम्ही सांगितलं म्हणून ठीक आहे. हा, म्हणजे यांच्या तोंडात आलं तर पटलं नसतं. पण तुम्ही बोला. चालेल, माका पण चालेल. एक मताने हा निर्णय झालेला. छान. मग आता सगळ्यांचं जर या नियमाला अनुमोदन आहे, तर आता आपण विकास कार्यांसाठी काहीतरी प्रस्ताव मांडायला हवेत की नाही? बरोबर. कुणाच्या डोक्यात काही असेल तर सांगा, कुणाला काही समस्या असतील तर सांगा. समस्या काय एक आहे काय गावात? समस्या एक आहे गावात? मांडताना जाल. थांबा. सावका मास्तरांनो, पहिली समस्या मी सांगतो. कसं आहे, आपल्या गावात टॉयलेट बांधलेली आहेत. म्हणजे काय? कुठे बांधलेली आहेत? चौकात. चौकात नाहीत, चौकापासून लांब बांधलेली आहेत मास्तरांनो. परवा त्या वांगणकरणीचा पप्या त्याचा पोट भरून आला होता. बरोबर. त्या टॉयलेट शोधत गेला, चौकात गेला, टॉयलेट शोधत होता, ठिपक्यांची रांगोळी काढला.
ठिपके जोडले तेव्हा पप्प्या सापडला पण टॉयलेट नाही सापडला हा. गप्पा बस रे बाबा. समस्या काय आहे टॉयलेट सापडत नाही लवकर हा, ते सापडावं असं काहीतरी सापडत नाही का अरे पण आता टॉयलेट बांधलेलं आहे ते सापडत नाही मग उपाय काय करायचा नाही नाही पण ते टॉयलेट सापडत नाही त्याला हे सगळं बसाडे आम्ही जबाबदार तुम्हाला सांगतो काही झालं मिनी टॉयलेट आपल्या बोललं इथे कुठेतरी जवळ बांधूया हे काय बोलले नाही नाही नको इकडं वास येतो तिकडे लांब बांधूया म्हणून मी आपल्या लांब बांधलेला आहे टॉयलेट अहो पण ते सापडत नाही आता सापडत नाही त्याच्यावर पण माझ्याकडे आता तोडगा आहे हा, म्हणजे तिकडे आपण काय करूया समजा एखादा माणूस डबा घेऊन आला तीनपाट घेऊन आलं अरे बापरे टॉयलेट कुठं आहे तर तिकडं आपण त्या एका बाजूला पुतळा बसवायचा बोलायचं इकडे टॉयलेट आहे इकडे जा म्हणजे असा पुतला बसवायचा हा असा पुतळा बसवायचा हा वायफल खर्च वाटत नाही तुम्हाला मला तरी वाटतं वायफल पुतला बसवायची गरज नाही माझा नकार आहे नाही नाही बोललाय युवाचारा नाही बोललाय याच्याकडनं 500 रुपये घ्या नाही इथलं इथं 500 रुपये घ्या पहिला मी देणारच नाही ना ह्याच्यात काय आहे? मी खरं बोलले नाही देणार मी 500 रुपये घ्या नाही तुम्ही. देणार अरे मी देणार नाही नाही चिकू तुझ्या लक्षात येत नाहीये काय? तू नकार दिलेला आहेस एका हा. प्रस्तावाला नियमानुसार तू दंड भरावा मास्तर मी नाही देणार पैसे नाही नाही तुला चिकू दंड भरावा लागेल मी भरणार नाही ना. भरावं लागेल तू नाही तुला दंड भरायचा नसेल तर मीटिंगच्या बाहेर जा मीटिंगचा नाही ह्याला गावाच्या बाहेर काढू वासाड्या सरपंच एवढं नको अरे वा जर चुकलंय तर चुकलंय त्यांना माझा काय संबंध घ्या, ये घ्या. भवानी झाली आपले धंग 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 तू ये 500 रुपये आले. ये. सरकारच्या तिजोरीत टाका स्वतःच्या खिशात नको नाही, नाही, तिकडे टाकणार आहे पण आता खिचत तर राहू दे पण माझा मुद्दा पूर्ण तर होऊ दिलात नाही तुम्ही काय 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 मुद्दा काय ते सांग का नाही? मला एवढंच म्हणायचं होतं की तिथं पुतला बसवायची गरज नाही त्यापेक्षा आपण एक निरुपयोगी रिकाम टेकडा गावातला माणूस तिथं उभा करूया आणि माझ्या नजरेत पण तो हाय कोण हा सरपंच बघा ह्याचे हात तसे बिनकामाचे आहेत निदान बोट तरी वापरू त्याची इकडं मी बिनकामात आहे मी बिनकामात आहे होय. सणकण वाजून वासाड्यानो 500 रुपये ह्याच्या गेले म्हणून हात चिडतोय काय वासाड्या काय चिडचिड नाही खरं आहे थांबा शांत बसा एकदम आता झालेला आहे ना प्रस्ताव मान्य झालेला आहे एक पुतळा बसवायचा बरं, बसवायचा, ठरलं? हा. हं. आणखीन कोणाच्या डोक्यात काही आहे कल्पना काही समस्या वाटतायत कोणाला बोला बोला मास्टर काय आहे, आपलं गाव हा. आहे गावाची वेस आहे त्याच्या बाहेरून एक रेल्वे ट्रॅक जातो बरोबर, बरोबर, आपल्या बरोबर. गावातली 5-6 माणसं आहेत सकाळ सकाळ तिथे खो खो खेळायला जातात बरोबर त्या माणसांमुळे आपल्या गावाला हागणदारी मुक्त पुरस्कार मिळालेला नाही बरोबर आहे. आपलं बक्षीस जात आहे खरं आहे हा नाही नाही पण आता पमे आपण काय करू शकतो त्यावर आहे ना उपाय मी सांगतो मास्तर काय करूया आपण एक सदस्यीय समिती नेमूया वा बरोबर वा गुड व्हेरी गुड हा म्हणजे काय करेल त्या समितीमधला जो माणूस आहे ती माणसं बेडकाच्या पोझिशनला आली की तो जाणार आणि थांबवणार बर पण मग आता या एक सदस्य समितीमध्ये नेमणूक कोणाची करायची कोणाची करायची हा बरोबर प्रश्न आहे नाही मोठा प्रश्न काम जोखमीचं आहे बस जबाबदारीचं आहे आणि हे काम एकच माणूस करू शकतो कोण गावातला प्रथम नागरिक सरपंच सरपंच, खरं. वासाड्यानो मी तिकडे जायचं न वाकून बघायचं वासाड्यानो बघायचं, थांबवायचं. सरपंच कसं वाकून बघतो ते एक कामगिरी नाही पाहिजे अरे, मी नाही काम करणार नाही बोलले नाही बोलले 500 रुपये काढा नाही बोलले 500 रुपये काढा 500 रुपये 500 रुपये ह्याच्याकडून घेतलं तर ह्याच्याकडून 500 रुपये घेतलं. दोन घ्यायची, दोन्ही भांडी घालतो तो. थांबा रे थांबा सगळे थांबा असे काढा सरपंच तुम्हीच नियम आखलाय की नाही हा. तुम्हीच नकार दिला की नाही हा. द्या 500 पैसे घे रे पैसे घे मला- पैसे घे. हा. जमा करतो मी पण सरपंच याच्यात गावचा विकास कुठं आहे मास्तर आहेत सरपंच तुम्ही आहात नाही, नाही, सांगा तेच सांगते मास्तर नो याच्यात गावचा विकास कुठं आहे अरे, पण हो ना एवढा कशाला भडकतो साहेब बरोबर बोला तुम्ही हा अरे मास्तर नो याच्यामध्ये गावचा विकास कुठं आहे सगळीकडे तुम्ही मनच उभं करत होय हा मी काय बोलतो गावात असं काहीतरी उभं करा ज्याच्यामुळे आपल्या गावाची प्रगती झाली पाहिजे नाही तसं ना म्हणजे माझ्याकडे एक प्रस्ताव आहे मास्तरांनो हा, बरं. म्हणजे आपल्याला शेजारच्या तालुक्यात जायचं म्हणून रस्ता बांधायचा हा, होता रस्ता. पण तो आता अडकून आहे त्याचा प्रस्ताव का का? कारण तिथे एक बंगला आहे बाबांचा आशीर्वाद नावाचा त्यामध्ये आडवा येतोय आज आपण उडवलेला ना तर आपला मार्ग मोकळा आहे बघा नाही 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 तो माझ्या बापाने बंगला बांधलेला आहे नंतरही बांधलेला आहे वसाड्याला मी नाही तोडू देणार पहिलं 1,500 काढा कशाला 2,000 काढा आता कशाला पहिलं नाही 3 वेळा बोलला त्याचं 1,500 नाही कशाला बोलला त्याचं 500 2,000 रुपये काढा हटू नको तिथनं घेतल्याशिवाय पैसा काढा पहिले नाही नाही मला हे सगळं पटतच नाही सरपंच तुम्हीच नियम आखलाय की नाही आता तुम्हाला पैसे द्यावे लागतील चला पटकन पैसे द्या त्यातलं एकही फालतूगिरी आहे मास्तर आपण थोडासा तोडगा काढू शकतो याच्यावर काय माझ्या डोक्यात थोडंसं आलेलं आहे म्हणजे हा जो बंगला आहे ना बाबांचा आशीर्वाद हा. समजा आपण आशीर्वाद उडवला आणि बाबांचाच फक्त ठेवला तर म्हणजे कसं रस्ता पण जाईल आणि यांच्या बाबांचं पण दिसत राहील येडा झाला काय वासाड्या नुसता बाबांचा त्याच्या बाजूला गोटा आहे कसं वाटेल माहिती आहे लोकांना बाबांचा गोटा कसं वाटेल ते काही नाही 2,000 रुपये दिलेला आहे मला मान्य नाही
प्रस्ताव इकडे रद्द करून टाका 2000 दिले तुम्ही. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे प्रस्ताव रद्द केला नाही 2000 आलेत ना 2000 दिले. रद्द करा बरं प्रस्ताव रद्द झालेला आहे. मी नाही तोडणार. बरं हरकत नाही हरकत नाही. कोणाच्या डोक्यात काही वेगळी कल्पना काही वेगळी समस्या आहे? मास्तरांनो माका बोलूचा बोल कोको. आपल्या गावात ना आपण एक स्टेज बांधू म्हणजे कसं आमच्यासारखे कलाकार होत ना त्यांका रील मालूक अशी जागा मिळू होईना मनांता. तुझा स्टेज बांधला हा प्रस्ताव मान्य. अरे वा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. बोलत माझे पैसे नाही गेले. वा, वा. पहिला प्रस्ताव बिनशर्त मान्य झालेला आहे. वा 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 वा, वा. मला स्टेज धरून बोलायचंय. स्टेजला धरून बोलायचं असेल स्टेजलाच धरून बोलायचंय. वसाडे आधी स्टेज तर बांधू दे ना मग धरून बोलतील का नाही. काडीपिटी आहे का रे तुमच्याकडे? कशाला याच्या कॉमेडीला आग लावायची. काय जाऊ अरे दे स्टेजला बद्दल स्टेजच्या विषयाला धरून मला मग बोलायचं. असं बोल ना. कसं आहे, आता नवीन वर्ष येत आहे. हा. त्याच्यामुळे आपली गावची यात्रा आहे. तर यावर्षी ही गावची जी यात्रा आहे लैला मजनू हे नाटक मला करायला परवानगी द्यायची. वा दिली परवानगी वसाडे दिली मोऱ्या तुला काय करायचं ते कर. दिली परवानगी. वा वा अरे वा छान 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 म्हणजे पैसे नाही गेले, सलग आपले पैसे नाही गेले. 3 प्रस्ताव मान्य झालेले वा आहेत. वा वा याला म्हणतात आणखीन कुणाच्या डोक्यात काही आहे? सरपंच जेवलात काय नाही आणा 500 रुपये जा 500 रुपये. नाही बोला नाही बोला. तू घे. नाही नाही नाही. दे 500 रुपये. याच्यात गावचा विकास कुठे आहे. गाव खाली बसा खाली बसा काय सगळ्या खाली बसा सगळ्या खाली बसा. माझं ऐकून तर घ्या. एक ए चुप खाली बस. अहो काय मी सांगतो मला विकासाचं आहे जेवल्यानंतर विकासाच्या याच्यावर चर्चा करायची असं माझ्या मनात होतं पण हे आधीच नाही बोलले मी सांगतो ना ह्यांच्यामुळे सगळं रखडलेला आहे विकास ह्यांच्याकडनं पहिले पैसे घ्या 500 मागचं. रुपये द्या. अच्छा, 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 घे. पण हे काय तू घे. काय काय म्हणाला द्या हे म्हणजे नियम द्या. वा मला एक जरा प्रश्न पडलाय सरपंच जानू हा. रात्री झोपायला येऊ तुमच्याकडं काय चला यार ये 500 रुपये रे, काढा. 500 रुपये काढा 500 रुपये काढा अरे पण ह्याच्यात कुठे गावचा विकास आहे. जागेवर बसा ओके काय? जागेवर बसा खाली बसा आधी. याच्यात गावचा विकास कुठे आहे? मग मी झोपायला गेल्यानंतर झोपायच्या अगोदर काहीतरी चर्चा करेन ना ती विकासावर करणार होतो पण आता यांनी नाही म्हटलं तर सगळं आणलं ना नाही, आता 500 रुपये 500 काढायला रुपये लागतील काढायला. मी काय म्हणतो सरपंच बंडल माझ्याकडे देऊन ठेवा उरलेले मी तुम्हाला परत देईन. नाही नाही फालतूगिरी करू नको चल. काय झालंय माहितीये काय सरपंचानू घाई घाई तुम्ही तुमचे शब्द महाग केले वाय म्हणून तुमचा खिसा रिकामा होतोय जरा अक्कल लावा काहीतरी नाही हरकत नाही सरपंच जायले. जरा हुशारीने काम घ्या. नाही, ठीक आणखी आहे. कोणाच्या डोक्यात काही आहे? मास्तर हा. मी काय म्हणतोय ऊस तोडायला माणसं गावानं झाली ती तुम्ही याल का ऊस तोडा सरपंच? मला बोलायचंय पण बसवून माझे पैसे जातील. चला मी येतो ऊस तोडायला. चला चला येतो मी. चला आता नाही आता मीटिंग चालू आहे खाली बसा. अच्छा अच्छा सरपंच मी काय म्हणतो रस्त्याने येताना माझे 5 रुपये हरवले शोधून द्याल काय वसाड्याबद्दल तर मला लय बोलायचंय पण माझे लय पैसे जातील. वसाड्या हे घे तुझे 5 रुपये. हे झालं मला माहिती आहे तू 5 रुपये खाली हरवून येणार आहे. मी मागे येताना 5 रुपये उचलले. हे घे तुझे माझे पैसे वाचले. तिचे आले 500 रुपये माझे वाचले. बर 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 झालेल्या आहेत का सगळ्यांच्या समस्या मांडून? झाले जरा मला सुद्धा एक समस्या मांडायची आहे. बोला बोला मला सतत असं वाटतंय की आपण आपल्या गावात इंग्रजीचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला हवेत. वाय के बाय माझे इंग्लिश मध्ये बोलले आता. आता इंग्लिश मध्ये फाईन लावायचा $500 द्या. $500 नाही एवढे नाही माझं. नाही नाही मी नाही देणार एवढे $500 द्या. व्हायचा अर्थ का कशाला असाच होतो द्या इथे $500 म्हणजे 40,000. वाचून वासाड्या वा तिकडे उभा राहा. नाही सरपंच तुमच्या लक्षात येत नसेल तर सांगतो त्याच्यानंतर तुम्ही नाही सुद्धा म्हणालात त्यामुळे तुम्हाला 40,500 द्यावे लागतील. 40,000 नुसतं वाय बोललो म्हणून 40,000. मराठीला डावललं की असंच नुकसान होतं लक्षात ठेवा. आणि फार फोरीन वसाड्या सामाजिक मारलं असतं. थांबा मला आता बोलायचंय. मला महत्वाचं आता बोलायचं. काय बोला बोला ना हा पण मला आत्ता इथं काय महत्वाचं बोलायचं ते सगळ्यांनी सांगा सांगा मला काय बोलायचंय. अरे गेलं ते. वा 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 500 लाखोंच्या पंचाशी डायल्यूट केलीत मस्त मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. अरुण या या म्हणजे या सिरीज मध्ये तू वेस्टर्न कपड्यात असतोस ना? आणि तू गोस्वामींच्या पिक्चर मध्ये आहेस का अरुण? नाही 500 रुपये 500 रुपये दे. वा 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 बहारदार अफलातून कॉन्सेप्ट होती आणि कडक सांघिक सादरीकरण म्हणजे काय याचा उत्तम नमुना म्हणजे
इंडिव्हिज्युअल कोणाचं किती कौतुक करायचं असं झालंय. पण लाजवाब एनर्जी, अफलातून गिव्ह अँड टेक आणि तुफान सादरीकरण. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. निर्मितीताई, तुम्ही सगळेच जण खूप एनर्जीने काम करता आणि ती एनर्जी आमच्यापर्यंत पोचते. खूप छान झालं, खूप मजा आली परफॉर्मन्सला. वेळ झाली निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.